केलं का नाही झालं का हॅलो गाईज, तर आम्ही आता चाललो याना केव्ज गोकर्ण येथे, जिथे आम्ही मुरुडेश्वर टेम्पल, महाबळेश्वर टेम्पल, याना केव्ज अशा बऱ्याच गोष्टी तिथं फिरणार आहे. तर ही आमची बस आहे. आता सध्या आम्ही खेडशिवापूरमध्ये, तर आपली संध्याकाळी लवकरच. तर गाईज सध्या आम्ही खेडशिवापूरमध्ये, तर रात्रभर आम्ही या बसने प्रवास करणार आहोत आणि सकाळी कर्नाटक राज्यामध्ये यल्लापूर येथे पोहोचणार आहेत. तिथं कुदळे बीच, याना केव्ज येथे व्हिजिट करणार आहोत. तर चला. चलो बैठ जाओ सब लोग. तर्फे आम्ही गोकर्ण बीच येथे चाललेलो आहोत आता. तर हे आमची बस आहे. गाडीत पेट्रोल भरण्यासाठी आम्ही थांबलेलो, डिझेल भरण्यासाठी. तर आता सगळे बसत आहेत. तर सकाळपर्यंत आम्ही पोहोचेल. आत्ता वाजल्यात रात्रीचे 12. तर चला.
तर ड्रायव्हर काकाला नीट गाडी चालवता येत नव्हती, कारण की आम्ही लय गाडीत उड्या मारत होतो. तर रातभर उड्या मारून डान्स करून आता सगळी थकली, सगळी झोपली. ड्रायव्हर काका एकटेच जागेत. तर चला आपण पण जाऊयात झोपायला. थोड्या वेळात आपण कर्नाटकमध्ये एंटर करणार आहोत 3-4 वाजेपर्यंत. आता वाजले 2. तर थोड्या वेळ झोप घेऊयात, बघू कर्नाटकमध्ये सकाळ कशी असणार आहे ती. गुड नाईट. चले बाबड्या झोपायला, तसला काय बघतोय सर वाजव, चल जाऊन दे. तर रस्त्यामध्ये होतं ट्रॅफिक, आम्हाला जायला झालेला आहे उशीर. कर्नाटकमध्ये आता आम्ही पोचलोय. आता वाजले सकाळचे 7 आणि सगळे झोपलेलेच आहेत, कोण उठलेलं नाही आहे. आणि आम्ही आमच्या जागेवर अजून काय पोचलो नाही आहे लवकर. रस्त्यामध्ये भरपूर ट्रॅफिक होतं. ड्रायव्हर काका म्हणले ट्रॅफिक असल्यामुळे उशीर लागतोय आपल्याला. बघू आम्ही अजून 4 ते 5 तर आम्ही कर्नाटकच्या बाउंड्रीत आता एंटर झालेलो आहोत. गाडी डिझेल भरण्यासाठी थांबवली. रातभर गाडी सगळं डिझेल खाल्लं. थोडीशी रेस्ट चालली आता आम्ही चाललेलो. तर आम्हाला तिथे एक नदी लागली. तर नदीला आलता पूर. अख्या रानात पण असं इकडे पाणी शिरलं होतं आणि ब्रिजवरून गाडी चालली होती. तर आता आम्ही आलोय कर्नाटकमध्येच कुठेतरी. तर कर्नाटकमध्ये चाललाय फुल पाऊस आणि नाश्ता करायसाठी या हॉटेलमध्ये थांबलोय आपण. आपली बस बाहेर आहे, एंजल. तर हे सुंदर असे कर्नाटकचे रोड्स, पूर्ण जंगलातून रोड आहे. ते पूर्ण कोल्हापूर सोडलाय तसं पूर्णपणे जंगलच आहे. मध्ये एक पण सिटी वगैरे नाही आहे आणि असे छोटे छोटेच रोड आहेत. हे आमचं नाश्ता करायसाठी थांबलेलं हॉटेल. ह्यांचं भूत अजून का उतारलंच नाही, अजून नाचायचं. दुपार झाले तर आम्ही ट्रॅव्हल्स करतोय. अजून आम्ही गोकर्ण इथे पोचलोच नाहीये. ते खूप लांब आहे सांगितलं तर. आणि रस्ते पण चांगले नाहीत. रस्ते असे शॉर्ट रस्ते आहेत, पूर्ण जंगलातून रस्ते आहेत. कधी पण कुठलाही प्राणी आडवा येऊ शकतो असं ड्रायव्हर काका म्हणतात. पण कुठला प्राणी अजून तर आडवा आलेला नाहीये, जंगल भाग असल्यामुळे. हॅलो. तर जवळपास 700 ते 800 किलोमीटर प्रवास करून आम्ही सध्या कर्नाटकमध्ये आलेलो आहोत पुण्यावरून. इथं पण सर्व पाऊस चालू होता, काय सुचत नव्हतं. इथं पण छत्री, रेनकोट कंपल्सरी. तर कर्नाटक येथील येल्लापूरमध्ये याना केव्ज हे आम्ही एक्सप्लोअर करणार होतो. पण याना केव्जमध्ये लँडस्लाईड झाल्यामुळं आमच्या प्लॅनमध्ये थोडासा चेंज झाला. तर आम्ही जिथं याना केव्ज जाण्यासाठी पाहणार होतो, जे की एकमेव असं म्हणजे नेचरने बनवलेलं एक सुंदर ठिकाण होतं. तर तिथं लँडस्लाईड झाल्यामुळं आम्हाला आमच्या हॉटेलला माघारी जायला लागले आता. तर तिथं काहीच नाही आहे. आता बघू, हॉटेलमध्ये आधी थांबूयात, नंतर बघू आता काय करायचं ते. हा आहे गोकर्ण कर्नाटक ब्लॉगचा पार्ट नंबर 1. एका ब्लॉगमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला नाही मी दाखवू शकत. तर दुसऱ्या दिवशी आम्ही काय एन्जॉय केलं, कसं एन्जॉय केलं, कुठं कुठं फिरलो, बऱ्याच ठिकाणी फिरलो, हे पाहण्यासाठी पार्ट 2 मी लवकरच देत आहे. तर पार्ट 2 तुम्ही नक्की बघा. तर पार्ट 2मध्ये तुम्हाला सगळे डिटेल्स एक्सप्लेन करून दाखवेन मी की कसं काय तिथं ते. तर आत्तापुरतं बाय. तर भेटूयात परतच्या ब्लॉगमध्ये.